न्यूज फॉरवर्ड चैनल में मैं शेख साबिर आपका स्वागत करता हूं। बिजली कामगारों के लिए बड़ी खबर, सोमवार तक मिलेंगी खुश खबर। देखिए न्यूज फॉरवर्ड की पूरी रिपोर्ट। टेमुरनी सहित जालना जिला और राज्य के सभी बिजली कामगारों को सोमवार तक खुश खबर मिलेंगी, जिसमें उनके द्वारा की गई मांगों को महाराष्ट्र शासन की ओर से पूरा किया जाएगा। इस तरह का आश्वासन बिजली तांत्रिक कामगार संगठन के महाराष्ट्र राज्य के सरचिटनीस सैयद जहीरुद्दीन ने दिया। वो टेमुरनी में बिजली कामगार संगठन के द्वारा आयोजित एक कार्यक्रम में बोल रहे थे। देखिए न्यूज फॉरवर्ड की पूरी रिपोर्ट। कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती आपले कार्यकारी अध्यक्ष सन्माननीय अर्पित भरत साहेब, आपले उपाध्यक्ष राजन कोलेमामा, या कार्यक्रमासाठी प्रादेशिकचे सन्माननीय सतीश जी, झोनचे पाणुदा शेवाळेजी, अप्पा दाभाळेजी, जावेदजी आणि जालना सर्कलचे सर्व सन्माननीय पदाधिकारी तथा संचालक मराठवाडा तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेचे नडगे पाटील, पुन्हा आपण जालना सर्कल आणि विभाग 1, 2 सर्व सन्माननीय पदाधिकारी तथा भगिनी, काल 2 दिवसापासून सतत आपण दौऱ्यावर होतो आणि मुंबई येथे आपली चांगली बैठक संपन्न झाली आणि त्यानंतर काल आढावा बैठक पुणेमध्ये होता, रास्तापेठ गणेशगिरीमध्ये होता। ते सर्व करत काल सकाळी आल्यानंतर दुपारी ड्रायव्हर्सचा असते अडचण आपल्याला कल्पना आहे, ड्रायव्हर असतो असतो सोबत, त्यामुळे त्याला स्थळा आणि आपण वाचले असेल मिनिट्स आलेले आहे। मला सांगण्याचा आनंद होतो की परवाच्या बैठकीमध्ये महत्वाचं जे 7 मार्च रोजी जी आपल्या पगारवाढच्या संदर्भामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री महोदय यांनी आपली बैठक बोलवली होती। या बैठकीमध्ये त्यांनी जो काही 1,20,000 कर्मचाऱ्यांचं वेतन निर्धारण 23-28 साठी जो प्रस्ताव ठेवलं, त्यांनी टक्केवारीमध्ये न ठेवता त्यांनी सुरुवात केली होती की आपला मागील पगारवाढ 18-23चा हे 900 कोटीचा होता, त्यात वाढ करून आम्ही 1400 देऊ, 1100 देऊ, 1200 देऊ। परंतु तेव्हा थोडा वेळचा राहिला, चर्चा पूर्ण राहिली, म्हणून आता सुरुवात होणार आहे आणि सोमवारी आपल्याला गुड न्यूज येईल की बैठक केव्हा होणार आहे, काय आहे हे सोमवारी निरोप होईल। लवकरच आता कोणी फुटेल पगारवाढची, कारण आपल्याला कल्पना आहे की 90 दिवसानंतर पुन्हा आचारसंहिताचा भीती आहे आणि विधानसभाच्या निवडणूक लागणार आहे, त्यामुळे जुलै महिनाच आपल्या हाती आहे आणि ऑगस्ट मध्ये आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे। म्हणून जुलै महिन्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला पगारवाढ व्हावं ही सर्वांची अपेक्षा आहे आणि पगारवाढ करत असताना एक सन्मानपूर्वक अशी पगारवाढ हो, कारण की आपल्याला कल्पना आहे 70% 1,00,000 कर्मचाऱ्यांपैकी 70% जी लोक आपल्या सन्माननीय 20 कर्मचारी जे आहे तांत्रिक अतांत्रिक हे क्लास 3 क्लास 4 आहे आणि हे जर 15% वाढ अपेक्षित असेल किंवा जे काही वाढ त्याच्यामध्ये होईल तर टक्केवारीमध्ये काय असते की मूळ वेतन जास्त आहे त्याला तितकंच वाढ मिळेल आणि जे गरीब आहे गरीबच राहील, श्रीमंतच राहील। म्हणून आपण त्यामुळे मागणी केली की आदर राज्य जे आहे तेलंगणा असेल, आंध्र असेल, राजस्थान असेल, MP असेल, त्या ठिकाणच्या 20 कर्मचाऱ्यांचं एक पगारवाढचं सूत्र वेगळं आहे। तो सूत्र असे आहे की जे काही क्लास 3 क्लास 4 ला ऍडिशनल इन्क्रिमेंट्स आहे, पगारवाढच्या व्यतिरिक्त आहे, तो आपण मागणी केलेली आहे आणि आपला स्वतंत्र वेतन समितीचा मुद्दा जे आहे 4 टप्प्यापासूनचा पेरियड आहे। तर यावेळेस माननीय उपमुख्यमंत्री महोदयाने सह्याद्री अतिथीगृहावर सांगितलं आपल्याला 7 मार्चला की जे लाईनवर काम करणारा लाईन स्टाफ आहे, तांत्रिक कामगार आहे, याच्यासाठी मी वेगळं देणार आहे। काय देणार आहे, काय आहे हे आता निश्चितरित्या कालच्या पगारवाढमध्ये होईल आणि आपला जो सेपरेट एक्सटेंचर आहे तो आपल्याला यावेळेस हमखास घ्यायचा आहे आणि राहिला प्रश्न जे की आपण सेकंड सॅटर्डे 4th सॅटर्डे याचंही काही मिळत नाही
आणि दुसरं जे महत्वाचं आहे की इन्क्रीमेंट रेट्स जे आहे ते इन्क्रीमेंट रेट जे आहे आपल्याला 1.9 नाही, आपण 4% त्याचं मागणी केलेली आहे आणि आपण राज्यामध्ये वीज तयार करतो, स्वबळावर वीज तयार करतो, परंतु इतके दिवस झालेले आहे परंतु आजपर्यंत 20 कर्मचाऱ्यांना 100 युनिट 50 युनिट तरी मोफत मिळाला पाहिजे। इतर राज्यांना मिळतो आपल्याला का नाही, हा एक मागणी आणि अशा सर्व सर्व्हिस बेटरची मागणी यासाठी आता सोमवारी आपला निरोप होईल की पगार वाढचं संदर्भामध्ये मुंबईमध्ये बैठक होईल। या बैठकीमध्ये निश्चितरित्या आपण सन्मानपूर्वक तोडगा काढू आणि जे तांत्रिक कामगार जे कंपनीचा कणा आहे ती जी कंपनीचा कणा आहे या कणाला निश्चितरित्या चांगलं पगार वाढचं मानस आहे। कारण आज महागाईचं इंडेक्स पाहता, शिक्षणाचं पाहता, जे काही ट्युशनचं पाहता, कोचिंगचं पाहता, हे जे काही सर्व चित्र आहे आणि अगर घर घेतलं तर EMIचं काय आहे हे सर्व बाब आपण त्या ठिकाणी मांडलेली आहे। आणि आपल्याला का पाहिजे स्वतंत्र वेतन श्रेणी तांत्रिक कामगारांना का पगारवाढ पाहिजे, जसं कोरोनाच्या काळामध्ये काम केले, महान आपल्याला आलेले चक्रीवादळ असेल, इतर नैसर्गिक आपत्ती असेल, हे सर्व महापूर असेल, हे सर्व चित्र आपण त्यांना आता राहिला हा पाठ। काल जे मीटिंग झालेली आहे त्या मीटिंग मध्ये आम्ही मागणी केली होती की लाईनिस्ट आपला जो 1 ऑक्टोबर ते 19 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रामध्ये एक जनजागरण झालं, आंदोलन झालं, आझाद मैदानावर आपण 11 डिसेंबरला भव्य असं धरणं धरलं, त्याचं काय? पण काल त्यांनी भादेकर साहेबांनी सांगितलं की आम्ही आता रिस्ट्रक्चरिंग पूर्ण रचना करत आहे, यामुळे आपला प्रश्न ऑटोमॅटिक सुटणार आहे। मला कसं सुटणार आहे? त्यांचं मत आहे की आता ज्याचा त्याचा जॉब निश्चित होणार आहे, म्हणजे आता कोणाचं मीटर कनेक्शन असेल, कंस्ट्रक्शन असेल किंवा लाईनचं काम असेल, हे वेगवेगळे पॅटर्न होणार आहे। आता एक संघ नाही राहणार आहे, एक राहणार आणि ते शिफ्ट मध्ये येणार आहे। म्हणून ते म्हणले की आपला कामाचे तासबीरचा प्रश्न राहणार नाही, की निश्चितरित्या आपल्याला 8 तास जे म्हटलं तेच आहे। स्वरूप काय म्हणजे आता 3 विंग मधलेले आहे, एक मेंटेनन्स विंग असेल, कंस्ट्रक्शन विंग असेल, चाचणी असेल, हे वेगवेगळे पॅटर्न आता तयार करणार आहे आणि आता त्याचं 27 तारखेला बैठक होईल रिस्ट्रक्चरिंगची। परंतु त्यांनी म्हणलं रिस्ट्रक्चरिंग मुळे पद कमी होईल, तेव्हा पद अजिबात कमी होणार, जे पद आहे ते निश्चित पद तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे पद तुमचं अजिबात एकही पद कमी होणार नाही। 40% जे वॅकन्सीज आहे असं काय करणार आहे ते आज आम्हाला 85% आपण आउटसोर्सिंग दिलेले आहे, ते 100% करा लाईनच्या वर काम करणारा। तर त्यांनी ते मान्य केलं की जसं 95% ऑपरेटरला आहे तसं लाईन स्टाफला 10% जास्त देऊन आउटसोर्सिंग आपला जर परत भरती आता भरती प्रक्रिया चालू होणार आहे तेव्हा आपल्याला कल्पना आहे की EWSचा जे काही आपल्याला मिळालेलं आहे, SBCचा मिळालेला आहे, जसं महापारेषणने रद्द केलं भरती प्रक्रिया, आता महावितरणची सुद्धा भरती प्रक्रियाचा अंतिम तारीख 20 होती भरण्याची परवा, पण आता नवीन जे मराठा आरक्षणचा मुद्दा हे सर्व काही त्याचा समावेश करून नवीन एक भरती प्रक्रिया प्रारंभ होणार आहे। राहिला प्रश्न तंत्रज्ञ ते वरिष्ठ तंत्रज्ञ यावर आम्ही अंतिम निर्णय घेणार आहे। तेही पदचं रद्द करून वर्ग 4 पासून 3 मध्ये प्रमोशन झालं पाहिजे, त्यावर सुद्धा त्यांनी एक्सेप्ट केलं। आणि TNP सर्क्युलर काम पाहिलं 20 ला मीटिंग झाली, 21 ला परिपत्रक काम निगमित केलं। आज परिपत्रक आला की TNP कशी पाहिजे, काय पाहिजे, न्यू टेक्नॉलॉजी जे काय आहे, हँडबॉल्स असेल, क्लस्टर असेल, शॉर्टिंग असेल, जे जे आहे ते आता सर्क्युलर त्याने निर्गमित केलं। आता ते आपला पूर्ण पर्चेसिंग होईल